बहुत ग्राउंड बड़ी- जीरो, ग्राउंड जीरो नाम है उसका। वो दिखा और ये बना रहा हूँ मैं अभी इसके बाद पॉइंट ब्लैंक। नहीं, और रेणुका जी और महेश जी की जो जोड़ी है, उन्होंने तो बिल्कुल प्रकाश आमटे पे जो फिल्म बनी थी और उसमें जो सोनाली जी और नाना पाटेकर जी की केमिस्ट्री थी, उससे कहीं भी कम नहीं। दोनों ने बहुत अच्छा काम किया है। लेकिन मैं एक चीज़ पूछना चाहती हूँ, एक शायद उस फिल्म का नाम था वध, और वो भी इनके ही फिल्म थी, और उसमें ये थे संजय जी थे और साथ में ये थी नीना गुप्ता जी। तो क्या इस फिल्म में भी कहीं ना कहीं उसका थोड़ा बहुत फ्लेवर है? मैं कहूँगा ये इसका जवाब देने के लिए हमारे साथ में लव सर और अंकुर सर है। ये सवाल आप उनसे पूछ सकते हैं। जी। मैं ये ज़रूर बता सकता हूँ कि हमने क्या फिल्म बनाई है। जी। तो हमारा ये कहना है कि ये ट्रेलर है, ये फिल्म आने वाली है, और अगर ये फिल्म लोगों को पसंद आती है तो आई थिंक हमने हमारा काम सही से किया है, ऐसा मुझे लगेगा। तो ये आपका सवाल मैं पार्क करना चाहता हूँ, जब आएंगे ऊपर तब आप ज़रूर वापस पूछ सकते हैं। थैंक यू। वहाँ पूछिए। हॅलो सर, महेश सरांना माझा प्रश्न आहे. मी स्वरा फिल्मी गप्पामधून. या चित्रपटात आम्ही पाहिले की तुम्ही ॲज अ वारकरी म्हणून त्यांच्यात सामील झाला होतात, सहभागी झाला होतात. तर मला तुमच्याकडून एक जाणून घ्यायला आवडेल की त्या संप्रदायामध्ये किंवा वारीमध्ये तुम्हाला देवानी घडवलेला माणूस जास्त प्रिय वाटला की माणसातलं देवत्व? अरे बापरे, एवढा हुशार नाही मी उत्तर द्यायला. पण हो, छान प्रश्न आहे, पण तेवढा विचार केलाच नाही ना मी. तिकडे जाताना देवातला माणूस किंवा माणसातला देव, मी आपलं एक वाहत गेलो त्यांच्याबरोबर, त्या वारीबरोबर. आणि काय असतं की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती नसतात. आपण एक म्हणत असतो की वारकरी इथून तिथे चालत जातात. त्या वारकऱ्याच्या मागे काय आहे ते फक्त मला तिकडे जाणवलं की ती एक भक्ती काय करू शकते. आणि आपण इकडचं आयुष्य जगत असताना इतक्या कंप्लेंट्स करतो नॉर्मल आयुष्य जगताना, आणि ते अजिबात कंप्लेंट न करता जे आहे ते एक्सेप्ट करून कसे जगतात हे फक्त मला त्यात दिसलं. मी नाही देव शोधायचा प्रयत्न केला नाही, म्हणजे तेवढा मी डीप नाही आहे. म्हणजे मी तसा अगदी साधा छोट्या छोट्या गोष्टीत आनंद वाटणारा माणूस आहे. सर्वसामान्य. सर्वसामान्य, ॲब्सोल्युटली. हॅलो, मी अंजुलिका भागचंदानी. सर इकडे माझा प्रश्न महेश सरांना आहे, आणि काळाच्या खूप मागे जावं लागेल आपल्याला त्यासाठी, कारण मी लहान असताना तुमचं एक नाटक बघितलं होतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही कॅसेट प्लेअर चोर होता. आठवतं का तुम्हाला? हो, ती वेब सिरीज होती, आपला सिरियल होती 100. नाही, नाटक पण होतं सर तुमचं. सिरीज होती, Series करेक्ट, होती. सिरीज होती. आणि मी तेव्हा लहान होते आणि आम्ही बॅकस्टेज येऊन तुम्हाला भेटलो होतो आणि आम्हाला तुमचं ते कॅरेक्टर खूप आवडलं होतं. त्यापासून तिथून काटे- देव माणूस, विचार करा, कॅसेट चोर पासून देव Yes, माणूस. माझा प्रश्न तोच आहे. त्याच्यामध्ये तुम्ही एक पॉज घेतला आणि काटे फिल्म मध्ये तुम्ही म्हणाला होतात मैं चोर दिखता हूं क्या. तर आतापर्यंतचा देव माणसाचा जो प्रवास आहे तो तुम्ही प्रॉब्लेम काय झाला ना, मला माहित नाही, मला सगळे असेच रोल दिले. काटे म्हणा किंवा तो कुठला एक सलमानचा पिक्चर वॉन्टेड म्हणा, हे सगळे असे मुसाफिर म्हणा, मी बरं काम करू शकतो. बरं नाही, खूप चांगलं काम करता तुम्ही सर एक तुम्ही. बरं आता मी जुनं फर्निचर मध्ये बरं काम केलं असं मला वाटतं. ते खरे देव माणूस आहेत, तुम्हाला माहित नाही. हा, पण काय होतं ते इमेज एक बसली ना की मग ती खोडणं खूप कठीण होऊन जातं. आणि त्यातल्या त्यात मी जरा बरा रोल मिळाला, दबंगमध्ये मिळाला, ज्यात काही ते थोडंसं इमोशन होतं. पण बाकी मला असं कोणी बरं काम दिलं नाही. काटेमध्ये नंतर तर मला काही कामच दिलं नाही, ते सोडा. काटेनंतर मी आपला, पण मला काही ॲक्टिंगचा फार त्यावेळेला शौक नव्हता, त्यामुळे मला काही त्याचं वाईटही वाटलं नाही. पण आत्ता म्हणजे कसं आहे की ह्या स्टेजमध्ये ज्यावेळेला आपण असे कॅरेक्टर रोल्स काय मिळाले तर खुश असतो ना, अशा वेळेला एखादा मेन रोल मिळणं, ह्यासाठी आय रिअली नीड टू थँक लव फिल्म्स, अंकुर आणि लव सर, तर सगळ्यांना, म्हणजे रोहिणी हा माझा मित्र. तर इट इज दे थॉट ऑफ मी. ह्या स्टेजला मी आपण काय म्हणतो, चल एक बरा रोल आहे ना, कॅरेक्टर आपण करू, त्यावेळेला तुम्हाला एक सेंट्रल रोल मिळतो ना, तो आनंद मोठा असतो जास्त.
तर देव माणसापर्यंतचा जो तुमचा प्रवास प्रवास होता, मी देवमाणूसच होतो, मला सगळ्यांनी वाईट रोल दिले. तेजस हां येते तेजस हां 25 तारखेला एकाच दिवशी तुमचं हिंदी चित्रपट आणि मराठी चित्रपट रिलीज होत आहे. तो मला असं वाटतं हा दुर्मिळ योगायोग आहे. अँड इट्स अ म्हणजे कौतुकाने मी म्हणतो इट्स अ रेअर अचिव्हमेंट इन सिनेमा इंडस्ट्री. त्याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? प्रतिक्रिया म्हणजे दोन्ही सिनेमे पूर्ण व्हायला पाहिजे हा पहिला माझा प्रयत्न आहे, कारण रिलीज डेट आमची कन्फर्म्ड आहे. पण दिवस रात्र काम करून पूर्ण होईल याची मला खात्री आहे, कारण पूर्ण टीम असते त्याच्यामध्ये, एका माणसाचं काम नाही आहे. त्यामुळे सगळेजण लढत आहेत. पण म्हणजे मी तर त्याला पॉझिटिव्हली घेतोय. एक सिनेमा रिलीज होणं हेच खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यात जर 2 मिळत आहेत, आणि मी बोललो होतो अंकुरशी आणि लव सरांशी की असं आहे, चालणार आहे का तुम्हाला? तर त्यांनी म्हटलं ग्रेशियसली, ते म्हणाले की चालणार आहे. आणि तो सुद्धा एक मोठा भाग आहे, कारण आपल्या सिनेमावर, आपल्या दिग्दर्शकावर आणि आपल्या ऑडियन्सवर विश्वास असणं. कारण हा मराठी सिनेमा आहे आणि तो हिंदी सिनेमा आहे, त्याच्यामुळे त्यांचं कदाचित ऑडियन्सचा एक सर्कल वेगवेगळं आहे. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवणं, आपण केलेल्या कामावर विश्वास ठेवणं हे खूप मोठी गोष्ट आहे. तर मला असं वाटतं की वी शुड टेक इट ॲज अ मस्ट. जॉनर्स पण वेगळी आहेत हा, absolutely. जॉनर्स त्यामुळे वेगळे, तसंही विषय काय वेगळा आहे, they don't clash. actors वेगळे आहे, सगळंच वेगळं आहे. तेजस सर इथे कालच आपण भेटलो होतो तुमच्या ग्राउंड झिरोबद्दल. ग्राउंड झिरोमध्ये पण तुम्ही एक बायोपिक, एका डुबेजींचा बायोपिक केलं आणि इथेही असं वाटतं की एका देव माणसाचा बायोपिक केला आहे. असं तुम्हाला म्हणजे दोन्ही रोल जे आहे दुबेजीचा आणि एक देव, आणि महेश सरांनीही सांगितलं तुमच्यापैकी इथेही कोणी देव माणूस असू शकतो. तर तुम्हाला हे कसं सुचलं नाही या 2 गोष्टी? ते लेखक नेहा शितोळे, तिच्याकडून जेव्हा स्क्रिप्ट येते तेव्हा आपण त्याच्यावर पुढचं काम करतो. पण हा बायोपिक नाही आहे. नाही बायोपिक नाही, पण एक सांगू शकता देव माणसाबद्दल तुम्ही परत काहीतरी छानसं आणि ते ते केलेलं. प्रत्येक कॅरेक्टरला आपण जसं बघतो आणि त्या कॅरेक्टरकडे आपण ज्या पद्धतीने अप्रोच करतो त्याला धरूनच या गोष्टीला आपण पुढे, म्हणजे मी पुढे नेलेलं आहे. पण असं बायोपिक म्हणून याच्याकडे मी काही बघितलं नव्हतं. ते कॅरेक्टर छान होतं, त्याचे लेयर्स छान होते, तसं त्याला पुढे नेलं. रेणुकाताई तुम्हाला प्रश्न आहे परत. छान दिसते तुम्ही आणि एकदम उठून दिसताय. तर त्यांनी अँकरनी तुम्हाला विचारलं काय तुम्ही विणले की साडी, पण आता तुम्ही एक विदाउट पे ब्रँड एम्बॅसेडर झालात पैठणीचे. तर त्याबद्दल मला आणखीन काहीतरी पैठणीबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? नाही, काय सांगणार, सगळ्यांचीच प्रिय साडी आहे. आपली एक परंपरा आहे ती महाराष्ट्राची. आणि मी म्हटलं तसं की किती कठीण आहे ती जोपासणं, हे मला ते विणताना कळलं. किती कठीण गोष्ट आहे, किती किती महिने लागतात एका साडीमागे, हे लक्षात येतं. ते आपण फक्त ऐकलेलं असतं, पण जेव्हा आपण ते जगतो एक कलाकार म्हणून, तेव्हा आपल्याला ॲक्च्युली लक्षात येतं की किती कठीण आहे. आणि कधीतरी कुठेतरी म्हटलं असेल मी की अरे ह्याची किंमत जरा जास्त आहे, ती अफोर्डेबल जास्त झाली असती तर जास्त लोक घेऊ शकले असते. पण आता मला नाही तसं वाटत, कारण मला माहिती आहे की त्याच्या मागे किती मेहनत आहे ती. आणि पैठणी, मला असं वाटतं की म्हणजे जेव्हा आपण पैठणी नेसतो तेव्हा आपल्याला दुसरं काही करायची गरजच नसते, कारण ती इतकी कमाल साडी आहे आणि इतकी उठावदार साडी आहे. सगळ्यांनाच खूप सुंदर म्हणजे दिसायला मिळतं त्या साडीत, मला वाटतं. त्यामुळे द साडी मेकेथ द वुमन, असं मी म्हणेन. नमस्कार तेजस, पहिला प्रश्न मी तुलाच विचारेन की तुझं जे कास्टिंग आहे ते काहीतरी कमालीचंच असतं. म्हणजे एकतर बकेट लिस्टमध्ये थेट माधुरीला तू मराठीत आणलंस. आत्ता हे जे इकडे सगळे उभे आहेत यांना एका सिनेमात पाहायला म्हणजे अर्थात प्रेक्षकांसाठी खूप मोठी ट्रीट आहे. तर हेच कास्टिंग पहिलं डोक्यात होतं का, आणि काय त्याच्या मागचं कारण असेल प्लीज? हेच होतं, कारण सुबोध म्हणाला तसं मी ॲक्च्युली सुबोधकडे गेलो, आम्ही स्क्रिप्ट डिस्कसच नाही केली, आम्ही फक्त गोष्ट डिस्कस केली आणि तिथेच संपलं. म्हणजे जे होतं, मी याच्यात म्हणेन की विकीनी मला खूप मदत केली, आमचे कास्टिंग डायरेक्टर, की परफेक्ट तुमच्या मनामध्ये ते कॅरेक्टर असणं आणि ते ॲक्च्युली दिसायला मदत करणं, ह्याच्यात त्या कास्टिंग डायरेक्टरचा पण खूप मोठा हात असतो. त्यामुळे हे कास्टिंग जे इमॅजिन केलं होतं ते दिसलं. अर्थात रोलवर काम करत असताना आपण त्याचा लुक हा वेगळा बघतो, त्यामुळे सगळ्यांच्या लुकमध्ये फरक आहे. जरी ती जशी आहे तशीच असली रेणुकाताई ऑन स्क्रीन, तरी ऑन स्क्रीनमध्ये पण त्याच्यामध्ये फरक आहे. तर त्यामुळे प्रत्येकाच्या कॅरेक्टरमध्ये ते कसं करता येऊ शकतं हे डोक्यात होतं आणि ते ॲक्टर त्याच्यात फिट बसत होते. त्यामुळे मला कुठे जावं नाही लागलं.
ही सगळी माणसं सुरुवातीपासून डोक्यात होती आणि तीच आज पडद्यावर सुद्धा आहे. स्पेशली महेश सरांसोबत Specially? काम करायचं होतं का काय अगदी करायचंच होतं, कारण मी महेश दादाच्या टीम मध्ये खेळायचो 2007-8 मध्ये. तेव्हापासून मी ओळखतो, पण कधी संधी नाही मिळाली. म्हटलं ही संधी आहे, ही सोडली नाही पाहिजे. नमस्कार, मी पूजा सामंत. सर्वप्रथम लव फिल्म्सचं मनपूर्वक अभिनंदन करते. एकतर ते हिंदीमध्ये प्रख्यात आहेत आणि प्रथमच ते मराठीत आले आणि एक दर्जेदार कलाकृती रसिकांसमोर मांडतायत. सो मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टू लव फिल्म्स. रेणुका, तुला प्रश्न आवर्जून विचारावासा वाटतो. जसं अभिजित म्हणाले की या फिल्मसाठी पैठणी विणायचा एक प्रयास केलास, पण बाकीचे काय चॅलेंजेस होते? कारण एक से एक कलाकार तुझ्या सोबत होते आणि तुम्ही सगळे दिग्दर्शक आहात, अभिजितनी पण सांगितलं. तर एकूण चित्रपटाच्या शूटिंगचा एक तुझी व्यक्तिरेखा, जी एक सर्वसामान्य गृहिणी आहे, चित्रपटाचा ट्रेलर खूप मनाला स्पर्शून गेला. तर एक थोडक्यात प्रवास आणि तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल, शिवाय सुबोध, महेशजी, विजय, अभिजित अशा सगळ्या मान्यवर कलाकारांसोबत काम करण्याचा, मान्यवर कलाकार प्लस दे आर व्हेरी गुड डायरेक्टर्स ऑल्सो, तर ह्याच्याबद्दल जरा तू अधिक सांगितलंस तर बरं. मला असं वाटतं की तेजसनी जेव्हा मला लक्ष्मीची भूमिका ऐकवली आणि इनफॅक्ट पूर्ण स्क्रिप्ट ऐकवलं, तेव्हाच मला म्हणजे खूप आवडलं स्क्रिप्ट. कारण हल्लीच्या काळात म्हणजे ही जी समस्या आहे की आपण आपल्या मूल्यांशी आपण निगडीत राहायला पाहिजे का कुठेतरी मूल्य बाजूला ठेवली पाहिजेत, हा जो एक गहन प्रश्न आपण सगळेच फेस करतोय, त्याच्या बाबतीत सुद्धा ह्या चित्रपटात एक खूप चांगला थॉट दिलेला आहे. तर त्यामुळे ती मला खूप आकर्षक वाटली भूमिका, कारण त्याच्यामध्ये एक सत्व आहे जे हल्ली मी म्हटलं तसं आपण काय शेड्स ऑफ ग्रे आपण शोधत असतो किंवा वेगवेगळे न्यूअन्सेस शोधत असतो, पण तिकडे कुठेतरी एक साधेपणा, सरळपणा जो आहे तो कुठेतरी आपल्या स्क्रीनवर दिसेनासा झाला हल्ली. त्यामुळे ती आणि केशव आणि लक्ष्मी हे असं जोडपं आहे ज्यांनी ती जपलेली आहे आणि मला वाटतं ते वारकरी आहेत, माळकरी आहेत, त्यामुळे असेल कदाचित. तर ती त्यांचा स्थायी भाव आहे. हा भावच मला इतका महत्त्वाचा आणि चांगला वाटला आणि तो मला वाटतं की एक ह्या चित्रपटाचा गाभा आहे. बाकी सगळं चित्तथरारक आणि भावनाप्रधान वगैरे सगळं आहे, पण जे मुख्य जी व्यक्तिरेखा आहे तीच इतकी सशक्त आहे आणि तीच काहीतरी लोकांना देऊ शकते, विचार करायला लावू शकते. तर ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कुठलंही काम स्वीकारताना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतक्या चांगल्या संचाबरोबर काम करायला मिळणं हे खूप मोठं भाग्य लागतं त्याच्यासाठी आणि त्याचीच कदाचित मी वाट बघत होते, कारण इतके वर्ष झाली मी ऐकते काही स्क्रिप्ट्स येतात माझ्याकडे, पण मला असं वाटत नाही की ते असं आवर्जून केलं पाहिजे. आणि महेश बरोबर म्हटलंच होतं की खूप वर्ष मी ओळखते पण कधीच म्हणजे एकत्र काम करण्याची संधी मिळाली नाही. तर इतकं म्हणजे मजा आली, कारण असं वाटलंच नाही की आम्ही ऍक्च्युली एकत्र काम पहिल्यांदाच करतोय. इतकं कम्फर्ट लेवल सगळ्यांबरोबरच होते. सिद्धार्थला तर मी पहिल्यांदा भेटलीये सेटवर आणि अभिजितला भेटले पण कधीच काम केलं नाही, असेच आम्ही सगळे होतो. आणि तरीही असं पहिल्या क्षणापासूनच असं वाटलं की अरे वर्षानुवर्ष आपण एकत्र काम करतोय. त्यामुळे खूप आनंदाने आणि त्यात आमचा DOP जो आहे अमेय चव्हाण, त्याचं पण खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन मी म्हणेन, कारण सेटवर सिनेमॅटोग्राफरचं काम सगळ्यात जास्त आणि खूप टेन्शनवालं असतं आणि तो म्हणजे काय कधी म्हणजे काहीच नाही ना, तो किती संथ माणूस म्हणजे चांगल्या अर्थाने संत म्हणजे काम नाही करत, संत माणूस आहे असं म्हणेन. आवाज ना तो किती गोंधळ असतो. त्यामुळे आपला देवमाणूस काढण्यासाठी त्यांनी खूप मदत केलेली आम्हाला सेटवर. यानंतर मी तुमच्या टाळ्यांच्या गजरामध्ये आमंत्रित करीन लव फिल्मचे श्री लव रंजन आणि अंकुर गर्ग यांना. आपसे स्वागत है आपका. अंकुर सर, आपका भी स्वागत है. थोड़ा लव सर आणि अंकुर सर यांच्याशी पण आपण बोलूया. लव सर, एक सवाल था ना, इसका जवाब देना तो पाक किया था. हाँ, वो उसके पहले भी एक सवाल है. उसके पहले एक सवाल है लव सर, उसके बाद वो पाक के बाद
पार्किंग से बाहर निकालेंगे। सवाल ये है कि आज तक लव फिल्म्स ने बहुत बड़ी बड़ी हिंदी फिल्म्स दी है और ऑडियंस ने काफ़ी पसंद किया है। आपने मराठी फिल्म पहली बनाई है, क्या थॉट है मराठी फिल्म बनाने के पीछे आपका? यार मेन थॉट ये है कि बहुत सारी कहानियाँ होती हैं जो आपको लगता है कि एक सर्टेन कल्चरल बैकग्राउंड में बहुत अच्छी फिट होती हैं। जी। दूसरा, मुझे जेन्युइनली लगता है कि मराठी सिनेमा में नुआंस की पॉसिबिलिटी इस वक्त ज़्यादा है, जैसे मलयालम सिनेमा में भी ज़्यादा है। कहीं ना कहीं अगर आप एक तसल्ली वाला नुआंस काम करना चाहते हैं तो उसका स्कोप बहुत है मराठी में। तो उस वजह से हमने ये डिसाइड किया कि ये फिल्म मराठी में करके देखते हैं। तो सर वही अभी पाक जो सवाल हमने किया था वही पूछना चाहूँगा, वध का एडप्शन। यार अडैप्ट देखो, आप ना आपने स्वर्ग देखी है जी, आपने बागबान देखी है जी। कुछ कहानियां, उनके जो आइडियाज होते हैं ना वो ऐसे होते हैं जो कई बार बनते हैं और अलग अलग रूप में बनते हैं और हर बार जब बनते हैं तो वो सही बैठते हैं, राइट। जैसे महेश सर की फिल्म है वास्तव जी, राइट। अब वो एक ऐसा सब्जेक्ट है जो कई बार बनेगा, कई बार बना होगा, लेकिन जब भी कोई इंसान नए तरीके से बनाएगा तो उसका एक अलग इम्पैक्ट निकल के आएगा, राइट। गॉडफादर कितनी बार बनी है, तो वो अब वध जब वो कई बार होता है कि आप किसी और की फिल्म देखते हो और आपको लगता है यार ये बहुत अच्छा आइडिया, इसे हम करते तो किस तरह से करते, इसे नए परिवेश में करते तो कैसा लगता। इस बार बस चांस की बात है कि हमारी फिल्म थी और हमें देख के लगा कि यार इसको अगर नए परिवेश में रखें और इसको अडैप्ट करके देखें तो कैसी निकल के आएगी फिल्म। तो उस डिस्कशन से बात शुरू हुई थी। और ऐसा नहीं कि वो हम अपनी बहुत सारी फिल्मों के लिए ये बात सोचते हैं कि अगर एक नए बैकग्राउंड में इस चीज को सेट की जाए तो कैसा बनेगा। तो उस वजह से वध को लेके मुझे ऐसा लगता है कि उसका जो कोर है ना वो ऐसा है कि आप उसे अगर एक नुआंस के साथ, अगर एक अलग कल्चरल सेटअप में जब भी कहने की कोशिश करोगे तो उसमें कुछ नया मजा आ सकता है। जब मैंने ये देखी देवमानुस इवेंचुअली, तो नॉर्मली क्या होता है ना कि आपको अगर सेंट्रल आइडिया पता हो फिल्म का तो आपके लिए फिल्म आसानी से होल्ड नहीं करती जी। मेरे लिए होल्ड की, मुझे बहुत मजा आया देख के। तो उस वजह से वो जो एक बिलीफ था कि नहीं यार ये अगर अलग तरीके से की जाएगी, नए तरीके से की जाएगी, नए परिवेश में की जाएगी तो एक नई फिल्म बन के निकल के आएगी, वो इन्होंने अचीव कर लिया जी। सो नए तरीके से नए परिवेश में बनी हुई देवमानुस 25 तारीख से नजदीकी सिनेमाघरों में। रीमेक और अडेप्टेशन में फर्क होता है जी, वही फर्क आपको जब आप देखेंगे आपको ऑडियो